मुलीची टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्था चालक पती पत्नीने मारहाण केली होती। पालकाचा मृत्यू झाल्यावर या प्रकरणात पूर्णा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। संस्था चालक पती पत्नी फरार झाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास चव्हाण दाम्पत्याला पुणे येथून ताब्यात घेतले। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की जगन्नाथ पांडुरंग हेंडगे हे मुलीची टीसी काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल शाळेत गेले होते। या ठिकाणी संस्था चालक प्रभाकर चव्हाण त्यांच्या पत्नीने प्रवेशावेळीची उर्वरित रक्कम भरा असे म्हणत वाद घालून मारहाण केली। यात जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झाला होता। खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्य फरार झाले होते। आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा देखील काढण्यात आला। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घातले। आरोपींच्या शोधासाठी 9 पथकं तयार करण्यात आली। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंग परिहार, गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सावंत दुधाटे, रेड्डी, कौटकर यांच्या पथकाने चव्हाण दाम्पत्याला पुण्याहून ताब्यात घेतले।